एखादा खास दिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या उपयोगी आणला तर त्या आनंदाला वेगळीच उंची मिळते। याच विचारातून कोपरगावातील फोटोग्राफी क्षेत्रातील प्रसिद्ध साईसागर फोटोचे संचालक व फोटो कलाकार तसेच सामाजिक कायम अग्रेसर असलेले सागर पवार यांनी जागतिक छायाचित्रण दिन, स्वातंत्र्य दिन आणि पत्नी सौ श्रद्धा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक अनोखा आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला। तालुक्यातील जेऊर कुंभारी गिरमे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कवायती आणि संगीताच्या सरावाला चालना मिळावी या उद्देशाने सागर पवार यांनी शाळेला नवीन ढोल ताशांची भेट दिली। यासोबतच विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज, बॅच आणि स्टिकरचे वाटप करण्यात आले। शाळेत विद्यार्थ्यांच्या कवायती आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ढोल ताशांची आवश्यकता असल्याचे सागर पवार यांच्या लक्षात आले होते। विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून त्यांनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेतला। वाढदिवसाचा खर्च विद्यार्थ्यांच्या उपयोगी आला पाहिजे या भावनेतून त्यांनी हा उपक्रम साकारला। ऑगस्ट महिन्यातील जागतिक छायाचित्रण दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांच्या हातात ढोल ताशे देण्यात आले। त्यामुळे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला। एका कुटुंबातील वाढदिवसाचा आनंद अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आठवण बनला। यावेळी शिक्षक अनुज सर यांनी विद्यार्थ्यांना सागर पवार यांचा परिचय करून देत फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांच्या 16 वर्षाच्या प्रवासाची माहिती दिली। तसेच मराठा बॉईज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले विविध सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली। मुख्याध्यापिका श्रीमती पर्वत मॅडम यांनी सागर पवार यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। यानंतर सागर पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत फोटोग्राफी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले। फोटोग्राफी म्हणजे केवळ कॅमेऱ्याचे बटन दाबणे नाही, तर एखादा क्षण ओळखून त्यातील भावना कायमस्वरूपी जतन करणे होय, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर सर्जनशीलतेचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याचे आवाहन केले। चांगला फोटो काढण्यासाठी महागडा कॅमेरा नव्हे तर आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याची वेगळी नजर आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोठे स्वप्न पहा, सतत शिका आणि तुमच्या कलेवर विश्वास ठेवा। चांगला फोटोग्राफर कॅमेऱ्याने नाही तर आपल्या नजरेने फोटो काढतो, या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। यावेळी मुख्याध्यापिका पर्वत मॅडम यांच्या हस्ते पत्रकार सुनील सर आणि फोटो कलाकार सागर पवार यांचा सत्कार करण्यात आला। गोरडे मॅडम यांनी या उपक्रमाबद्दल सागर पवार यांचे आभार मानले। कार्यक्रमात शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वतःच्या आनंदासाठी होणारा खर्च टाळून तोच पैसा विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी खर्च करणे ही केवळ मदत नसून समाजाला दिशा देणारी विचारसरणी आहे। फोटोग्राफी दिन आणि वाढदिवसाचे औचित्य साधत सागर पवार यांनी विद्यार्थ्यांना दिलेली ढोल ताशांची भेट त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी ठरलीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपला आनंद इतरांसोबत वाटला तर तो अधिक मोठा होतो। हा सुंदर संदेशही या उपक्रमातून समाजासमोर आला। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील सासाने, कोपरगाव। सागर नंदकुमार पवार सर आलेले आहेत। हे फोटोग्राफीचं काम करतात, परंतु आता येणाऱ्या जे फोटोग्राफी दिनाचं औचित्य साधून आणि त्यांच्या ज्या मिसेस आहे श्रद्धा पवार मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या शाळेसाठी एक ढोल आणि ताशा दिलेला आहे। तर हे जे कार्य आहे हे खूप महान आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चिरकाळ स्मरणात राहतील अशा वस्तू त्यांनी शाळेसाठी दिलेल्या आहे। त्यांचं हे कार्य जे आहे ते समाजाला प्रेरणा देणारं असं कार्य आहे। तर त्यांनी यापुढे सुद्धा असं कार्य चालू ठेवावं आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर नागरिकांनी सुद्धा किंवा इतर जे समाज कार्य करणारे व्यक्ती आहे त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आमच्या शाळेला अशीच मदत करावी आणि अशीच मदत केल्यामुळे आमच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा त्या नेहमीच पुढे असतात आणि आणखी पुढे जातील आणि त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे। त्यामुळे आम्ही आज सागर भाऊंचे खूप खूप आभार मानतो आणि असंच त्यांचं जे कार्य आहे ते प्रेरणादायी ठरो समाजाला, असं कार्य त्यांनी करावं। धन्यवाद। आज आमच्या शाळेमध्ये सागर नंदकुमार पवार सर यांनी भेट देऊन येणाऱ्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताचे औचित्य साधून तसेच श्रद्धा पवार त्यांचे जे मिसेस आहेत त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमच्या शाळेला सुंदर असा ढोल आणि सुंदर असा ताशा या ठिकाणी भेट दिलेला आहे। येणाऱ्या अनेक वर्षे आम्हाला त्या ढोल ताशातून सागर भाऊंची आठवण या ठिकाणी होणार आहे। म्हणजे ते कोपरगावला जरी राहणारे असले तरी ते आमच्या नेहमीच
त्या ठिकाणी शाळेच्या स्मरणात राहतील. जी भेट शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळांना अशा दानशूर व्यक्तींची गरज असते. आमच्या शाळेला याआधी बऱ्याच दानशूर व्यक्तींनी मदत केलेली आहे आणि आज सागर भाऊ जे माझे वर्गमित्र देखील आहेत, उत्कृष्ट दर्जाचे फोटोग्राफर आहेत. कोपरगाव शहरामध्ये एक फोटोग्राफर मध्ये त्यांचं नाव हे प्रथम स्थानीच असतंय. तसेच त्यांच्या जे 2 स्टुडिओ आहेत कोपरगाव मधले, त्या ठिकाणी देखील आम्ही भेट दिलेली आहे. अतिशय सुंदर असं कार्य त्यांचं सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफरचे कोर्स करत आज 16 वर्षे फोटोग्राफी करून त्यांनी या ठिकाणी कोपरगावामध्ये नावलौकिक गाजवलं आहे. येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना आमच्या सर्व शाळा आणि शिक्षकांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या समाजकार्यामध्ये हातभार लावणे, वेगवेगळ्या शाळांना मदत करणे, असे उपक्रम त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत जे मी आजपर्यंत पाहत आलेलो आहे. आणि आज त्यांचा जो योग आला, जो आमच्या शाळेच्यासाठी फार महत्वाचा ठरला आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये येऊन अशी चांगली उत्कृष्ट भेट दिली. आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आनंद दिला आणि त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. जे पडद्यामागचे कलाकार आहे मॅडम, पडद्यासमोर येत नाही आम्ही. बऱ्याच जणांना पडद्यासमोर आणतो आम्ही. पडद्यामागे राहणाऱ्याच आम्हाला प्राधान्य राहतं, आम्हाला तेच आवडतं. त्या निमित्ताने सरांसोबत बोलणं झालं, अनुज सरांसोबत. अनुज सरांना आम्ही वर्गमित्रच आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर त्यांचं चित्र वगैरे ते तर आम्ही पाहतच राहतो नेहमी. ते म्हणजे जबरदस्त काम आहे त्यांचं चित्राचं. म्हणजे तुमच्या शाळेतच स्वतः कलाकार आहे, तुमच्या समोरच आहे, तुमचे शिक्षकच आहे, एकदम जबरदस्त कलाकार आहे. त्यांच्याकडून पण तुम्ही तुमचे छंद जोपासले ना तरी खूप होईल. अभ्यास पण करा तुम्ही, अभ्यासासोबत छंद पण जोपासा तुमचा, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. फोटोग्राफी आता 19 ऑगस्टला आमचा फोटोग्राफी डे आहे. तर कसं राहतं आता, प्रत्येकाकडे आज मोबाईल झालेला आहे. तर मोबाईलमुळं आता कॅमेरा म्हणजे इझी गोष्ट झालेली आहे आता. तर कॅमेरामुळं म्हणजे फक्त बटन दाबले म्हणजे फोटोग्राफी नाही, कॅमेऱ्याचे बटन दाबले म्हणजे फोटोग्राफी नाही होत. फोटोग्राफी माग खूप म्हणजे भावना राहते. आपल्याला ती भावना टिपता आली पाहिजे, लोकांच्या मनातली भावना. कॅमेराचा अँगल जमला पाहिजे. खूप म्हणजे ते प्रोफेशनली काम झालं पाहिजे. ते लाईट कुठून येतोय, काय ते सगळं समजलं पाहिजे. त्याच्यावर मग ती फोटोग्राफी डिपेंड राहते. तुम्ही, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अभ्यासासोबत तुमचा छंद पण जोपासा. मला खूप आनंद वाटतोय की सागर सरांनी आमच्या शाळेला ढोलताश ही भेटवस्तू दिल्यावर मला खूप आनंद झाला आहे. कवायत चांगली होईन, गाणे चांगले होईन. सागर सरांना धन्यवाद.